सर आपल्याकडे इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यातले कुटुंब दुष्काळामध्ये होरपळून पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे मुंबईला गेले. मुंबईच्या अशोकनगर नावाच्या झोपडपट्टीमध्ये गेले आणि त्या झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे मुंबई म्हणजे मुंबई आहे. मुंबईमध्ये आपलं कोणी नसतं. तिथे एखाद्या प्रेताला सुद्धा ओलांडून जाणारी माणसं आहे. आपुलकी जिव्हाळा संवेदना ज्याला म्हणतात ते तिथं आता पुरतं संपलेलं आहे. त्यामुळे माणुसकी किती हरवलेली आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला त्या जागतिक सिटीमध्ये जावं लागेल, मुंबईमध्ये जावं लागेल. हे नांदेड जिल्ह्यातलं अर्धापूर तालुक्यातलं कुटुंब मुंबईला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेलं होतं आणि तिथं गेल्यानंतर त्या अशोकनगर झोपडपट्टीमध्ये पाण्याच्या नळावरती मोठी रांग लागलेली होती. जे नांदेड जिल्ह्यातनं आलेलं कुटुंब होतं त्या घरातला कर्ता माणूस कामावरती गेलेला होता. त्या घरातली आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि त्यांचा 14 वर्षाचा मुलगा त्या मुंबईला अशोकनगर झोपडपट्टीमध्ये त्या पाण्याच्या नळावरती हातात भांडी घेऊन पाणी भरायला थांबला होता. काही वेळानं झालं असं की त्या पाण्याच्या नळावरती एका पुरुषाचं आणि बाईचं जोरदार भांडण लागलं. ते भांडण एवढं हातगाईवर आलं की तो पुरुष गुन्हेगारी वर्तुळातला होता. त्या बाईला विरोध करायला लागला, त्या बाईच्या छातीवर धक्काबुक्की करायला लागला, तिच्या झिंज्या पकडून ओढायला लागला. त्यावेळी गर्दीमध्ये साठीतली एक बाई म्हणाली की तुमच्यामध्ये कोणी मर्द आहे का नाही? किती वेळ झालं तो पुरुष या बाईला विरोध करतोय. ते कळलं फक्त त्या नांदेड जिल्ह्यातनं आलेल्या 14 वर्षाच्या पोराला. तो 14 वर्षाचा पोरगा पुढे आला. त्याने त्या पुरुषाला विरोध करायला सुरुवात केली. त्याने सरळ त्या पोराला वरती उचलला आणि खाली आपटला. बाजूला कटिंग सलूनचं दुकान होतं. त्या कटिंग सलून मध्ये तो पोरगा पळत पळत गेला. दाढी करायचा वस्त्र हातात घेतला, पळत तिथं आला. त्या पुरुषाच्या पोटावर छातीवर त्यानं सपासप वार केले. तो पुरुष रक्ताच्या थारोळ्यामध्ये तिथं पडला होता. आजूबाजूची गर्दी पांगायला लागली. ज्या बाईसाठी त्यानं भांडण अंगावर घेतलं की बाई सुद्धा त्या गर्दीमध्ये दिसेनाशी झाली. मग हळूहळू त्या गर्दीला बाजूला सरकवत त्या पोराची आई तिथं आली आणि आई म्हटली, अरे पोरा, त्या नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातनं पोटाची खळगी भरण्यासाठी आपण मुंबईला आलो. तू काय केलंस? तू शिकायला पाहिजे होतास, तू मोठा व्हायला पाहिजे होतास, तुझ्या बापाचं स्वप्न होतं, तू काय केलंस? त्या पोराला काही कळेल. जन्मदाती आई आपली अशी टाकून बोलायला लागली. त्या पोराच्या हातामध्ये जो वस्त्र होता त्या वस्त्र्यातनं रक्ताचे थेंब सुद्धा असे मातीमध्ये मिसळत होते. थोड्या वेळाने त्याचा बाप तिथं आला आणि बाप म्हटला, आजपासून मी तुझा बाप आणि तू माझा पोरगा. संपलं ना. आम्ही सगळं सामान सुमान घेऊन इकडे आता परत नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये जातो. तू येऊ नकोस. घराचा साधा उमरा सुद्धा तू चढायचा नाही, कारण तू जी आम्ही स्वप्न बघितली होती ती स्वप्न सगळी धुळेला मिळवलीस. ते कुटुंब परत गावाकडे गेलं. गावाकडे गेल्यानंतर त्या पोराला काही कळेना. हातामध्ये वस्त्र तसाच आहे. जन्मदात्या आईने टाकून दिलंय, जन्मदात्या बापाने टाकून दिलंय. तो पोरगा तिथंच आहे. तोपर्यंत पोलीस स्टेशनला कोणीतरी कळवलं होतं. सायरन वाजवत गाडी तिथं आली. सेकंड डिग्री थर्ड डिग्रीचा वापर केला. पोलीस रेकॉर्डला वय 14 असताना सुद्धा 18 लावलं गेलं. त्या पोराला भविष्यात 4 वर्षाची शिक्षा झाली. तो पोरगा तुरुंगात असताना त्याला गुन्हेगारी क्षेत्रातली सगळी भाषा कळली. स्मगलिंग करणं, हाफ मर्डर करणं, सुपारी घेणं, ही सगळी भाषा त्याला माहित आहे. तो बाहेर आल्यानंतर परत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कधीतरी एखादा गुन्हा करायचा, शिक्षा व्हायची, 2-3 महिने तुरुंगामध्ये जायचा. मग त्याचा एक वकील ठरलेला असायचा. तो वकील त्याला बाहेर काढायचा. पुन्हा एखादा गुन्हा करायचा, पुन्हा तुरुंगामध्ये जायचं. रोज आणि नित्य नेमाने त्याच्या तुरुंगवाऱ्या सुरू झाल्या. मग तिथंच नाशिकला एका तुरुंगामध्ये असताना आपल्या मुंबईचं सर्वोदय नावाचं एक मंडळ आहे. ते मंडळ महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करत. ते मंडळ एकदा नाशिकच्या तुरुंगामध्ये पोहोचलं. महात्मा गांधींचं माझे सत्याचं प्रयोग नावाचं पुस्तक त्या पोराच्या हातामध्ये दिलं. सगळ्या कायद्याने ती पुस्तकं दिलेली होती, पण तुरुंगामध्ये मोबाईल हाताळता येत नव्हता. त्यामुळे त्या पोरानं काय केलं, ते पुस्तक हातात घेतलं, बसल्या जागी वाचून हाता वेगळं केलं. आता पोराला वाटायला लागलं की आपण आपल्या आयुष्यामध्ये गुन्हा केलाय. तो वयाच्या 14व्या वर्षी अगदी कवळ्या वयामध्ये गुन्हा घडलाय. पण आपणाला हे पुस्तक वाचल्यानंतर आता बदलावं वाटतंय, आता माणूस व्हावं वाटतंय. एक क्षण असतो जो माणसाला गुन्हेगार बनवतो, बाकीच्या क्षणी तो माणूसच असतो. त्यामुळे त्यानं ठरवलं की न्यायाधीशांच्या समोर आता सगळे गुन्हे कबूल करायचे. तो न्यायाधीशांच्या समोर उभा राहणार होता. बाकीच्या सगळ्या सहकारी कैद्यांना सांगितलं की मी माझे सगळे गुन्हे कबूल करणार आहे, तुम्ही पण करा. ते म्हटले, तू येडा झालाय, तुझ्या डोक्यावर झालाय परिणाम गांधींचं पुस्तक वाचून. आम्ही काही गुन्हे कबूल करणार नाही, तुला काय करायचं ते कर. वकिलानं बऱ्याच वेळा विनंती करून सुद्धा कोर्टात न्यायाधीशांच्या समोर ज्यावेळी तो उभा राहिला त्यावेळी त्याने सांगितलं की न्यायाधीश महाराज, वयाच्या 14व्या वर्षी माझ्या हातून चुकून खून झाला होता. खून झाल्यानंतर जन्मदात्या आईनं मला टाकलं, जन्मदात्या बापानं मला टाकून दिलं.
वयाच्या 14व्या वर्षी मला काही कळलं नाही की भविष्य काय असतं, माणूस म्हणून कसं जगावं. मी गुन्हेगारी क्षेत्राकडे आलो, पण आज मी केलेले सगळे गुन्हे कबूल करतोय. तुम्ही जर मला फाशीची शिक्षा दिली तरी काही हरकत नाही. पुढे त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली. आणि नाशिकलाच एका तुरुंगामध्ये असताना त्या पोरानं त्या सर्वोदय मंडळाला पत्र लिहून कळवलं की लहानपणी मी खून केला होता, पण तुम्ही दिलेल्या पुस्तकानं माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला. त्या सर्वोदय मंडळाचे तुलसीदास सोमय्या नावाचे एक सदस्य होते. त्या सदस्यांनी काय केलं, महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यावेळी आपले तासगावचे सुपुत्र स्वर्गीय आराराबा पाटील आबांना पत्र लिहिलं त्या तुलसीदास सोमय्यांना, आणि पत्र लिहून कळवलं की आबा, या पोरानं लहानपणी खून केला होता आणि आम्ही दिलेलं गांधींचं पुस्तक वाचून त्याच्या आयुष्यामध्ये कमालीचं परिवर्तन झालंय. आम्हाला तुरुंगामध्ये त्याची मुलाखत घ्यायची आहे, तुम्ही फक्त आम्हाला परवानगी द्या. आबांनी तत्काळ परवानगी देऊन टाकली. ते सगळं मंडळ तुरुंगामध्ये पोहोचलं आणि तुरुंगामध्ये गेल्यानंतर त्या पोराची मुलाखत घेतली. अखंड महाराष्ट्राच्या समोर ती मुलाखत आणली. ती मुलाखत आल्यानंतर तो पोरगा 3 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला. सर्वोदय मंडळाला काम करायला लागला आणि तिथून पुढच्या काळामध्ये IBN 7 वाहिनीचा जिंदगी लाईव्ह इंटरनॅशनल अवॉर्ड त्या पोराला मिळाला. पुण्याचं बाळासाहेब हगवणे नावाचं ट्रस्ट आहे, 1 लाख रुपयांचा पुरस्कार त्याला मिळाला. इकडे पंजाबला आणि हरियाणाला दरवर्षी तिथल्या नामांकित कॉलेजला युथ फेस्टिवल भरतं. त्या युथ फेस्टिवलचा चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणा दरवर्षी जर कोण असेल तर तो पोरगा असतो. तो पोरगा म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातला लक्ष्मण तुकाराम गोळे. फक्त गांधींचं पुस्तक वाचलं आणि त्याच्या आयुष्यामध्ये एवढा बदल झाला. अर्थातच जर आपली पोरं भविष्यात या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू द्यायची नसतील, बाहेरच्या जगामध्ये जर त्यांनी वेगळ्या अर्थानं प्रेम शोधायला नको असं वाटत असेल, तर या वयामध्ये त्यांना प्रेम दिलं गेलं पाहिजे. या वयामध्ये त्यांना पुस्तकांची ताकद सांगितली गेली पाहिजे. या वयामध्ये त्यांना शिक्षणाचं सामर्थ्य सांगितलं गेलं पाहिजे. तर त्यांच्यामध्ये निश्चितपणाने बदल झाल्याशिवाय राहणार नाही.